स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला अक्कलकोटला जाण्याची ओढ मनात निर्माण झाली असेल तर ती साधी इच्छा नाही. अनेक वेळा स्वामी समर्थ त्यांच्या कृपेच्या आणि त्यांच्या आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला हाक देत असतात. ते प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणातील पवित्र स्पंदनाचा संकेत असतो. कारण जेव्हा एखाद्या भक्ताच्या आयुष्यात संकटाची मालिका सुरू असते, मन थकलेले असते, आत्मा दुखावलेला असतो, प्रयत्न करूनही यश मिळत नाही, नात्यामध्ये कटुता येते, आर्थिक अडचणी वाढतात, आरोग्य साथ देत नाही, आत्मविश्वास ढासळतो, तेव्हा तुम्हाला अचानक मनात अक्कलकोटचे विचार येऊ लागतात. स्वामींच्या चरणी जाऊन डोके टेकावेसे वाटते, त्यांच्या समाधीसमोर शांत बसावेसे वाटते, डोळे मिटून रडावेसे वाटते. हे केवळ योगायोग नसून स्वामी स्वतः भक्ताला हाक देत असतात. बाळा, आता तू माझ्याकडे ये, तुझं ओझं मी हलकं करतो, असा त्यांच्या आशीर्वादाचा संकेत असतो. कारण स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते, तर चालते बोलते परमेश्वर होते. त्यांनी असंख्य भक्तांचे जीवन बदलले, अडचणीत असलेल्यांना मार्ग दाखवला, निराशेला आशेत बदलले, अंधारातून प्रकाशाकडे नेले. आणि आजही त्यांची शक्ती, त्यांची कृपा, त्यांची ऊर्जा अक्कलकोटमध्ये जिवंत आहे. त्यामुळे जेव्हा मन वारंवार तिकडे ओढ घेतं, कामात लक्ष लागत नाही, घरात बसूनही अक्कलकोट डोळ्यासमोर येतं, स्वामींचे फोटो पाहून डोळ्यात पाणी येतं, त्यांच्या नावाचा जप आपोआप ओठांवर येतो, झोपेतही त्यांचं दर्शन होतं, हे सगळे संकेत असतात की स्वामी तुमच्याकडे पाहत आहेत, तुमच्या मनातील वेदना जाणत आहेत आणि तुम्हाला त्यांच्या चरणी बोलावून तुमचं जीवन नव्याने घडवू इच्छित आहेत. अनेक भक्तांच्या आयुष्यात असे अनुभव आले की जेव्हा परिस्थिती अत्यंत कठीण झाली, आत्महत्या करण्यापर्यंत मन पोहोचले, जगायची इच्छा संपली, तेव्हा अचानक अक्कलकोटला जायची तीव्र इच्छा झाली आणि तिथे जाऊन स्वामींच्या समाधीसमोर बसताच मन शांत झालं, डोळे भरून आले, आतून आवाज आला, मी आहे तुझ्यासोबत. आणि त्या क्षणापासून आयुष्य बदलायला सुरुवात झाली. कारण स्वामींची कृपा ही शब्दात सांगता येणारी नसते, ती अनुभवावी लागते. आणि ही ओढ म्हणजे त्या कृपेचा पहिला टप्पा असतो. अनेक वेळा ही ओढ तेव्हाच निर्माण होते जेव्हा तुमचं कर्मफळ बदलण्याची वेळ जवळ आलेली असते. जुनी पाप, चुका, दुःख संपण्याच्या मार्गावर असतात आणि नवीन सुख, समाधान, स्थैर्य येण्यासाठी स्वामी भक्ताला स्वतःकडे बोलवतात. जसं आई आपल्या बाळाला जवळ घेऊन त्याचे अश्रू पुसते, तसं स्वामी अक्कलकोटमध्ये भक्ताला जवळ घेतात, त्यांच्या चरणी बसवतात, मन हलकं करतात, आत्म्याला बळ देतात आणि नवी दिशा दाखवतात. काही लोक म्हणतात की ही केवळ मानसिक भावना आहे, पण जे भक्त अनुभव घेतात त्यांना माहीत असतं की ही भावना साधी नसते. कारण अनेक वेळा कोणतेही प्लॅन करत नसतो, तरी पण आपल्याला अचानक सुट्टी मिळते, पैसे जुळतात, सोबत यायला माणसं मिळतात, प्रवास सहज जुळून येतो. हे सगळं योगायोग म्हणजे स्वामींची व्यवस्था असते. कारण ज्याला ते बोलवतात त्यांचा मार्ग ते स्वतः बनवतात, अडथळे दूर करतात आणि भक्ताला त्याच्या दारापर्यंत आणतात. अक्कलकोटला पोहोचल्यावर जे शांततेचं, पवित्रतेचं, सकारात्मक ऊर्जेचं वातावरण अनुभवायला मिळतं, ते कुठेही मिळत नाही. तिथे गेल्यावर मनात असलेली भीती, चिंता, नकारात्मक विचार हळूहळू विरघळू लागतात, डोळ्यातून अश्रू येतात, पण हे वेदनेचे नसून समाधानाचे, मुक्ततेचे असतात. अनेक भक्त सांगतात की समाधीसमोर बसल्यानंतर त्यांना उत्तर मिळाल्यासारखं वाटतं, योग्य निर्णय सुचतात, मन स्थिर होतं आणि आत्मविश्वास परत येतो. त्यामुळे अक्कलकोटला जाण्याची ओढ म्हणजे स्वामींचा आशीर्वाद, त्यांचा बुलावा, त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर पडल्याचं लक्षण असतं. ही ओढ सांगते की तुमचं जीवन एका नवीन वळणावर उभं आहे, जुनं दुःख संपत आहे, नवीन प्रकाश येत आहे. फक्त तुम्ही श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि स्वामींच्या चरणी स्वतःला समर्पित करा. कारण जेव्हा भक्त पूर्ण मनाने शरण जातो, तेव्हा स्वामी त्याची जबाबदारी स्वतः घेतात, त्यांच्या जीवनातील संकटांना स्वतः सामोरे जातात, अदृश्यपणे त्यांचं रक्षण करतात, चुकीच्या मार्गापासून वाचवतात, योग्य लोक भेटवतात, योग्य संधी देतात आणि हळूहळू जीवनात स्थैर्य, समाधान, यश, आरोग्य, प्रेम आणि शांती देतात. म्हणून जर आज तुला अक्कलकोटला जाण्याची ओढ लागली असेल, मन तिकडे धावत असेल, डोळे मिटले की स्वामींचं स्वरूप दिसत असेल, तर समज की स्वामी तुला बोलावत आहेत, बाळा ये, माझ्याकडे ये, तुझं दुःख मी संपवतो, तुझ्या आयुष्याला नवीन अर्थ देतो. आणि ही हाक दुर्लक्ष करू नकोस. शक्य असेल तर जा, नसेल तर
मनाने तरी रोज त्यांच्या चरणी जा. त्यांच्या नावाचा जप कर. त्यांच्या कृपेवर विश्वास ठेव. कारण स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत. जो त्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवतो त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडायला वेळ लागत नाही. फक्त श्रद्धा, संयम आणि शरणागती ठेव. बाकी सगळं स्वामींवर सोडा. जर तुम्हालाही अक्कलकोटला जाण्याची ओढ लागली असेल तर उशीर न करता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तितक्या लवकरच तुम्ही अक्कलकोटला जाऊन या. स्वामी तुमची वाट पाहत असतील. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा